नमस्कार, मी स्वप्ना अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मटन रेसिपी। या पद्धतीने जर तुम्ही मटणाची भाजी बनवाल ना तर हॉटेल आणि रेस्टॉरंटमधली पण चव विसरून जाल। इतकी जबरदस्त सुंदर टेस्टी ही मटन करी तयार होते। आणि हो, याच्यासाठी मसाला पण मी घरीच बनवला आहे, एक खास सिक्रेट मसाला, ज्याच्याने ही मटन ग्रेव्ही खूपच छान होणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टाकले आहे, आता यात काही खडे मसाले घालूया। मसाले तेलात छान परतून घ्यायचे। मसाले तेलात खमंग परतून घेतल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा टाकून घ्यायचा। एक मिनिटभर कांदा छान परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। कांदा परतून झाल्यानंतर यात थोडा टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही हलकासा परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये जाणार आहे हळद। यानंतर आता यामध्ये मटण टाकायचे। 1 किलो मटण छान स्वच्छ धुवून घेतले। आता मी यात मटण टाकणार आहे। मटण मॅरिनेट करण्यासाठी मी इथे लिंबाचा रस टाकते। लिंबू पिळून घ्यायचा आणि यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ। बस हे दोनच इंग्रेडिएंट्स यात टाकायचे आहे। मॅरिनेट करण्यासाठी मी दोनच वस्तूंचा वापर केला आहे। आता मटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। लिंबू आणि मीठ याची मटणामध्ये खूपच छान चव उतरते। खूपच छान जबरदस्त अशी टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते। आता 1 तासासाठी मी हे मटण असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे। मटण छान व्यवस्थित परतून घ्यायचे। आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर टाकून पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया। मिनिटभर मटण तेलात छान परतून घ्यायचे। आता मटण तेलात छान परतून झाले। आता यात शिजण्यासाठी पाणी टाकूया। एक ग्लासभर पाणी मी यात टाकले आहे। आता यावर झाकण ठेवून द्यायचे। झाकण ठेवून झाल्यानंतर या झाकणातही मी थोडे पाणी टाकणार आहे।
एक 5 मिनिटानंतर हे झाकणातले पाणीसुद्धा या मटणात टाकायचे. मटण छान उकळलं आहे. आता हे झाकणातले पाणीसुद्धा आपण यात टाकून घेऊया आणि 10 मिनिट मटण छान आता शिजवून घेऊया. मिनटं झालेले आहेत. आता मी यावरचं झाकण काढून घेते. जवळजवळ 10 मिनिटात मटण आपलं छान शिजलं आहे. खूप जास्त ओव्हरकुक मटण शिजवायचं नाही, फक्त 10 मिनटं याच प्रोसेसमध्ये मटण शिजवायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण मटण करी बनवायला सुरुवात करूया. मटण मी इथे कुकरमध्ये न शिजवता कढईतच शिजवले. त्याचे कारण म्हणजे प्रेशर कुकरमध्ये वाफ जमा होऊन त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि सूप पातळ होते. या पद्धतीने मटण शिजवल्यावर सूप छान घट्ट असे तयार होते आणि त्याची चवही मटणामध्ये भाजीमध्ये खूप छान उतरते. आता आपण बनवणार आहोत तो सिक्रेट मसाला, ज्याच्याने आपली मटणाची भाजी खूपच छान जबरदस्त टेस्टी होणार आहे. त्याच्यासाठी मी घेतले 2 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे घेतले. यानंतर यामध्ये जाणार आहे काळी मिरी, 5-6 काळी मिरी, 5-6 लवंगा घेतल्या आहेत. यानंतर यामध्ये जाणार आहे सुक्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यानंतर यामध्ये जाणार आहे इलायची. यानंतर यात टाकायचं आहे 1 चमचा बडीशोप. यानंतर यामध्ये घेतले आहे. यानंतर यामध्ये टाकायचे 1 चमचा अख्खे धणे. यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तीळ. आता हा सर्व मसाला कमी आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला ड्राय रोस्ट झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. आता हा मसाला मी कमी आचेवर छान भाजून घेते. मसाल्याचा रंग आता हळूहळू बदलायला लागलाय. गॅसची फ्लेम मी बंद करते. तुम्ही पण जेव्हा मटण करी बनवा तेव्हा याच पद्धतीने मसाला बनवा, खूप छान भाजी होते. आता मी सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय. आता याला बारीक करून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरं मी घेतले आहे. जिरे पण छान भाजून घ्यायचे आहे. जिरे मसाल्यामध्ये राहून गेले होते, ते मी आता भाजून घेते आणि हे आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे. गॅसवर आता मी कढई ठेवली. यात आता सगळ्यात आधी जाणार आहे बारीक चिरलेला कांदा, कांदा तेलात छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. यानंतर यात टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पण छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. यानंतर यात आता टाकायची 1 चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट. पाच मिनटं हे सर्व मसाले आता छान तेलात परतून घ्यायचे. यानंतर यात आपण काही सुके मसाले टाकणार आहोत. मसाला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालाय. आता यात मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद. यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर. यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर.
सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यात आपण जे आळणी मटण शिजवले होते ते मटण टाकायचे. आता यात मी मटणाचे पीस घालून घेते. मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आता यात जाणार आहे चवीपुरते मीठ. मीठ टाकून पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता सर्व मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यानंतर आता या स्टेपला यामध्ये जाणार आहे आपण जो सिक्रेट मसाला बनवला होता तो यात मी आता टाकणार आहे. खूप छान जबरदस्त असा सुगंध येतोय या मसाल्याचा. आता हा मसाला मी या मटणामध्ये टाकून घेते. पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया. खूपच छान जबरदस्त सुपर टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार होते. आता 5 मिनिटासाठी हे मटण मी असंच फ्राय होऊ देणार आहे. पाच मिनिटं मटण झाकण ठेवून फ्राय होऊ दिले. आता मी हे झाकण काढून घेते आणि आता आपण यात कपभर पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर आता पुन्हा मी हे मटण छान व्यवस्थित परतून घेणार आहे. आता जवळजवळ 10 मिनिटं ही करी अशी शिजू द्यायची. झाकण ठेवण्याआधी यात टाकायचे टोमॅटो प्युरी आणि एक हिरवा मसाला मी बनवला होता. कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून हा मसाला बारीक करून घेतला आहे. हा मसाला यात परतून घेऊया. खूपच छान सुगंध येतोय मटणाचा. सर्व मसाले आता व्यवस्थित एकत्र करून झाले. आता मी यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे. 5 मिनिटानंतर मी झाकून काढून बघते. आता यात आपण मटणाचे सूप घालूया. हे सूप मी बाउलमध्ये वेगळे काढले होते ते यात टाकून घेते. सर्व मसाला व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि आता मी 10 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेते. मटण करी आता आपली तयार झाली आहे. पुन्हा मिळूया एक नवी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.